नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या द मराठी शिवण क्लास वंदना फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज शिवण क्लासचा तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघणार आहोत। मी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी बाहीचं कटिंग करून दाखवणार आहे। तुम्हाला बोललेली बाही कटिंग आणि कटोरीचं वाढवून दाखवेन, पण सेपरेट दोन्ही व्हिडिओ आपण अपलोड करूया, म्हणजे काय होईल, कन्फ्यूज होणार नाही। बाही कटिंगचंच मी तुम्हाला स्पष्ट सोप्या भाषेत सांगते। एक एक दिवशी एक एक आपण पॉईंट बघूया, म्हणजे तुम्हाला काय होईल, काय होतं, दोन्ही पॉईंट आपण वेगळे बघूया। ते एकदाच बघितलं तर कन्फ्यूज होईल बऱ्याच जणींना। त्यामुळे एका ताई सांगितले की ताई आपण सेपरेट व्हिडिओ बघूयात, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही। तर त्यासाठी बघा आपण काय केलेलं आहे, आज मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवते, उद्या कटोरी वाढवून दाखवते, म्हणजे चौथ्या दिवशी, आणि मग 5व्या दिवशी आपण पूर्ण ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे ते ब्लाऊज पिसावरती मार्किंग करून कट करायचं आहे। तर स्टेप बाय स्टेप एक दिवस आपण व्हिडिओ अपलोड करूयात, म्हणजे तुमच्या लक्षात नक्की येईल। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण ब्लाऊजची जी आपली मापे लिहून घेतलेली आहेत ती बघूयात। बाहीचं माप घेतलेलं आहे आपलं, बाहीची रुंदी, बाहीची उंची किती आहे आपली 9.5 अधिक 1.5 इंच मार्जिन मिक्स केलं 11 इंच। तर बिगर अस्तरचा ब्लाऊज आपण तयार करणार आहोत सर्वजण। आपण सगळ्यांनी एकच ब्लाऊज तयार करायचा बिगर अस्तरचा, दुसरा ब्लाऊज आपण अस्तरचा तयार करूया। तर बाहीची उंची किती आहे 9.5, बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे 1.5 इंच मिक्स करायचं, म्हणून बरोबर उंची किती घ्यायची 11 इंच। बाहीची रुंदी आपण 8 इंच घेणार आहोत। 8 इंच का तर साईज आहे 32 साईजचा, छातीचा चौथा भाग येतो आपला 8 इंच। 1.5 इंच मार्जिन मिक्स करायच्या अगोदर जो भाग येतो छातीचा चौथा भाग, तो कुठल्याही ब्लाऊजसाठी वापरा। आता तुमचा ब्लाऊज ज्या साईजचा आहे आणि ज्या साईजचा छातीचा चौथा भाग आलेला आहे तो तुम्ही बाही रुंदीसाठी घ्या। शिलाई मार्जिन मिक्स न करता जो छातीचा चौथा भाग येतो तोच आपण इथं बाही रुंदीसाठी वापरत असतो। कॅप हाईट ही उंचीनुसार घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण कटोरी ब्लाऊजचा, बाही रुंदीचा, बाही कटिंगचा, कटोरी वाढवायची कशी, हे चार्टही बघूयात। अगोदर आपण असंच कट करूयात, म्हणजे तुम्हाला मी बाही रुंदीसाठी फॉर्म्युला सांगितलेला आहे की छातीचा चौथा भाग जो आहे तो बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे। 32 साईजचा ब्लाऊज आहे, छातीचा चौथा भाग येतो 8 इंच, म्हणून इथं 8 इंच बाहीची रुंदी घेतलेली आहे, तीच तुम्ही बाही रुंदी घ्या। कॅप हाईट उंचीनुसार घ्यायची आहे। दंडघेर प्लस शिलाई मार्जिन 5 अधिक अर्धा 5.5 इंच आहे, त्यामध्ये आपण 1.5 इंच मिक्स करतो, बरोबर 7 इंच। चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता ही वही आपण साईडला ठेवूयात, मापं तर आपल्याला माहीतच आहेत, तर तुम्ही तुमचे मापं बघून हे करा। आता बघा आपल्याला सुरुवातीला मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच। सुरुवातीचा पॉईंट अगोदर काय घ्यायचं, स्टेप बाय स्टेप सांगते, सहज बघा, व्यवस्थित लक्ष देऊन बघा, म्हणजे लक्षात येईल। 1.5 इंच मार्जिन घेतलं आणि किती आहे 9.5 इंच रुंदी आहे बाहीची। दुसरा पेपर घेऊयात आपण। हे 1.5 इंच मार्जिन आणि हे 9.5 इंच बाहीची रुंदी आपली, बरोबर। थोडंसं क्लिअर करून घेते जे पाहिजे। इथं घडी पडलेली आहे त्यामुळे पेपर असा दिसतो, पण पेपर आपला क्लिअर आहे। तुम्ही तुमच्या बाहीची जी उंची आहे, जी रुंदी आहे ती घ्या, म्हणजे छातीचा चौथा भाग जो आहे तो रुंदीसाठी वापरा। क्लिअर केल्यानंतर आता सुरुवातीला मार्जिन घेऊया 1.5 इंच मार्जिन, आणि आपल्याला बरोबर हे 9.5 इंच, हे बघा बरोबर 9.5 इंच आपल्याला बाहीची रुंदी, इथं पॉईंट आला बाहीच्या रुंदीचा 9.5, हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता सुरुवातीला 1.5 इंच मार्जिन घेतलं, बाहीची उंची घेतली, आणि पेपर जो आहे तो बंद आहे, डबल फोल्ड आहे, खुला भाग पुढं आहे, बंद बाजू इथं आहे। आता 8 इंच छातीचा चौथा भाग 8 इंच बाही रुंदीसाठी घ्यायचा। ह्याच्यामुळं काय होतं, बाही बिलकुल कमी पडत नाही, कधीच कमी पडत नाही। इकडल्या साईडला हे 8 इंच घ्यायचं आणि 8 इंचाचा बॉक्स तयार करायचा। 8 इंच आणि 11 इंच म्हणजे 9.5 छातीचा 9.5 बाहीची उंची, 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे झालेलं आहे आपला 11.5चा आणि 8चा बॉक्स।
आता कॅप हाईट घ्यायची 6.5 इंचाच्या पुढच्या ज्या बाही असतात त्यांच्यासाठी कॅप हाईट 3.5 इंच घ्यायची आहे. बरोबर तिथं 3.5 इंचाला एक मार्किंग केलं. 3.5 इंचाला जिथं मार्किंग केलेलं आहे तिथंच खाली बरोबर 1.5 इंच घेतलं. परत इथल्याही साईडला 2 मार्किंग करायचे. इथं 1.5 घेण्याच्या ऐवजी 2 इंच घेतलं तरी चालेल. सुरुवातीला तुम्ही इथं 2च इंच घ्या, म्हणजे आकार देता येत नाही, त्यामुळे इथं 2 इंचाला एक मार्किंग केली. 1.5 इंच घेतलं तरीही चालतं आणि 2 इंच घेतलं तरीही चालतं. इथं काय केलं आपण 2 मार्किंग करायच्या, 2 मार्किंग करायच्या. 2 इंचाला एक आणि 1 इंचाला एक असे 2 मार्किंग करून घ्यायचे. 1 इंचाचे 2 इंचाचे असे. इथं 2 इंच सुरुवातीला काय केलं, कॅप हाईट 3.5 इंच घेतली. जिथं 3.5 इंच आहे तिथं 2 इंच घेतलं आणि इथं आपण 2 इंच घेतलं. इथं 2, इथं 1 इंच असे पॉईंट घेतले. आता सुरुवातीला आकार देताना आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 इंचापासून ह्या 2 इंचाला सुरुवातीला आकार द्यायचा आहे आणि इथून सुरुवात करायची गोल आकार द्यायला. गोल आकार आला पाहिजे. आकार जो दिला आहे आणि तो जो आहे तो इकडच्या बाजूला असं मार्किंग करायची. बरोबर त्या सरळ रेषेवर इकडच्या साईडला 1-2 लाईन मार्किंग करायची. दुसरा आकार देताना आता काय करायचं, हा 2 इंचाचा पॉईंट आहे तिथून खाली बरोबर 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं. आता ही पद्धत सेम आहे. बाहीची उंची प्रत्येकाची बदलणार, त्याच्यानंतर बाहीची रुंदी ही प्रत्येकाची बदलणार, कॅप हाईट ही प्रत्येकाची बदलणार. त्याच्यानंतर तुम्हाला हे 2 इंच सेम घ्यायचं. कॅप हाईटपर्यंत बदलणार, प्रत्येकाचं वेगळं वेगळं येणार. आता हे 2 इंच घेतलेलं, परत हे 2 इंच घेतलेलं सेम, 1 इंचाला आणि 2 इंचाला सेम, आणि ह्या आकार दिलेला पण सेम. आणि आता इथून पुढं जे पद्धत वापरतो तेही आपल्याला सेम प्रत्येक बाहीसाठी. 2 इंच घेतलं तिथून खाली बरोबर 2.5 इंच घ्यायचं आहे आणि खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे. जिथं 2 इंच 2.5 इंच घेतलं तिथं खाली बरोबर 2.5 इंच घेतलं, तिथं अर्धा इंच घ्यायचं. आता फक्त आपल्याला बऱ्याच जणींना आकार देताना प्रॉब्लेम येतो, त्यासाठी हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, फक्त 3 पॉईंट जॉईन करायचे आणि आकार कसा परफेक्ट येतो बघा. आता इथून सुरुवात करायची एकदम कडेपासून इथपर्यंत आलो. आता ह्या पॉईंटला यायचं, हे असं बघा किती सोप्या पद्धतीने आपण बाहीचा आकार दिला. सुरुवातीला काय केलं, इथून सुरुवात केली आणि हा आपण ह्या पॉईंटला जॉईंट केला आणि परत ह्या पॉईंटला जॉईंट केलं. अशा पद्धतीने बाहीचा आकार दिला. बघू शकता असा आकार आला ना, बाहीमध्ये चुनी पडत नाही, बाही ओढत नाही, खेचत नाही, परफेक्ट बाही येते. बरोबर इकडचं झालं. आता दंडगेर किती आहे आपला 5.5 इंच. हे 1.5 इंच मार्जिनला पण मी मार्किंग करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात यावं. हे पण मार्किंग करायचं आपण. बरोबर आता 1.5 इंच मार्जिन झालं. हे मार्जिन बाहीमधलं शिलाई मार्जिन आहे. आता दंडगेर किती आहे आपला 5.5 इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि क्रॉसमध्ये वरती जे कॅप हाईट घेतलेला पॉईंट आहे तिथून इकडं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं. असं क्रॉसच येतं. इथं वरती कपडा उरतो, म्हणजे पेपर उरतो आपला, आणि इथून क्रॉसमध्ये अशी मार्किंग करायची. आणि हे जे आहे ते 1.5 इंच मार्जिन पण आपण, हे क्रॉस येतात बरं, लाईन सरळ नाही येत, क्रॉस येतात. हे 1.5 इंच शिलाई मार्जिन हा आपला दंडगेर आहे आणि हे जे आहे ते आपलं दंडगेर प्लस शिलाई मार्जिन आहे. हा दंडगेर प्लस शिलाई मार्जिन. ही जी आहे ती बाहीची उंची आहे आणि हे जे आहे ते बाहीच्या उंचीमधलं शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच. ही आपली कॅप हाईट आहे. इथं 2 इंच घेतलं, इथं 1 इंच आलं आणि 2 इंचाला मार्किंग केलं. आणि दुसरा आकार देताना, पहिला आकार देताना 1 इंचापासून आपण 2 इंचापर्यंत आकार दिला. दुसरा आकार देताना या 2 इंचापासून 2.5 इंचाला एक मार्किंग केलं. 2.5 इंचाच्या तिथं खाली अर्धा इंच घेतलं आणि परत सुरुवातीपासून ह्या पॉईंटला जॉईन करून हा पॉईंट घेतला. इकडं परत काय केलं आपण, दंडगेर घेतला आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतला. आणि ब्लाऊजमध्ये आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं तरी इथं 1.5 इंच घ्यायचं. तुम्ही ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन जर 2 इंच मिक्स केलेला असेल, म्हणजे छातीचा 4था भाग आणि शिलाई मार्जिन जे मिक्स करतो, छातीचा 4था भाग 8 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन, 8 9.5 इंच झालं असं घेतलं. तुम्ही जर शिलाई मार्जिन 2 इंच मिक्स करणार असाल तरी इथंही 2 इंच मार्जिन घ्या, नाही तर बाही तुम्हाला कमी पडते. अशा पद्धतीनं आपलं हे बाहीचं परफेक्ट असं
मार्किंग झालेलं आहे. आता हे कट करूया. कट करताना बघा क्रॉस आहे ते कट करायचं इथपर्यंत 2 इंचापर्यंत कट करायचं. बाहेरचा आकार कट करायचा. बघू शकता बाहीचा आकार किती परफेक्ट आलेला आहे. आणि बाही उकलून घ्यायची आणि हा अर्धा इंचाचा आकार बघू शकता बाहीचा आकार किती परफेक्ट आलेला आहे. अशा पद्धतीनं बाहीचा आकार आला ना तुमची बाही बिघडत बिलकुल नाही. कधीही बाही बिघडत नाही. परफेक्ट येते बाही आपली. अशा पद्धतीनं कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीने कट करा म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. आणखीन तुमच्या लक्षात आलं नसेल तर दुसऱ्या एका बाही कटिंगची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. व्हिडिओ स्टॉप करून बघा म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल. काही अडचण आली असेल तर नक्की विचारा. ते प्रश्न काय प्रॉब्लेम आले असतील आणि हे व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की सांगा. कारण अगोदरच्या 2 व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद देत आहे. तर अशाच पद्धतीनं आपण कटोरी सहज सोप्या पद्धतीने बघूयात. तिसऱ्या दिवशी 4थ्या दिवशी बघूयात. आपला हा 3रा दिवस आहे. तर अगोदरच्या दोन्ही व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्हाला अगोदरचे तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघितले नसतील तर त्या पहिला दिवस आणि दुसरा दिवस त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर भेटूया आपण व्हिडिओच्या 4थ्या दिवशी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.